सामन्याला तो सुरुवात पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. पहिलाच बॉल मिड विकेटच्या दिशेने वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय तो अमित गायकरच्या बॅटमधून आणि चांगली सुरुवात केली आहे ती ओव्ही 11 गोलवली 40+ संघाने. मनोजचा पहिला चेंडू शॉट ऑफ लेनचा होता कारण की 4 ओव्हरची मॅच आहे. या मॅचचा विजेता संघ मोठा गाव संघावर 4 ओव्हरची मॅच खेळेल. प्रत्येक सामना 4 षटकांचा पाहायला मिळतोय. 8 संघ इन ऍक्शन मध्ये. जबरदस्त फटका टक असा आवाज आलाय आणि षटकार येतोय. पहिला षटकार अमितच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. या संघाने LGY चषक ही स्पर्धा जिंकली होती. जीत भोईर यांची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये रेग्युलर संघाला सुद्धा पराभूत केलं होतं फायनल मध्ये. अमितने शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग करून ती मॅच जिंकून दिली गोलवली 40+ ला. गोलंदाज मनोज धुमाल बॅकफुटला गेले, पंच केलाय कव्हरच्या दिशेने आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय सिक्सर. जबरदस्त फटकीबाजी पाहायला मिळते तुम्हाला अमित गायकरच्या माध्यमातून. एक चौकार, 2 षटकार. धावसंख्या 16 वरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात याच 2 संघांमध्ये मॅच झाली होती नगरसेवक चषक खिडकालीच्या मैदानात आणि तिथे बाजी मारली होती गोलवली 40+ ने. म्हणजे काय फाईट केली होती त्या मॅच मध्ये. मानिवली 40+ संघाला तुम्हाला कमी लेखून चालणार नाहीये. एक चांगला संघ आहे. कल्याण विभागाधिकारी कल्याण असोसिएशनचे अध्यक्ष भाऊस निलेश शेलार यांचा संघ आहे. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 18. जबरदस्त सुरुवात. आजचे 40+ संघ ऑलरेडी फायनल मध्ये दाखल झालेला आहे. सुनील भोईर यांचा सपोर्ट भरपूर राहिला ना आज संघाला. लकी मॅन आहेत. कोणीतरी लकी ठरते हे महत्वाचं आहे. सपोर्टर महत्वाचे असतात. धावसंख्या 19. पहिले षटक सुरू असताना 19 धावा धापलकावधी लागलेल्या आहेत. फटका जबरदस्त आहे आणि हीच खासियत आहे फलंदाज मंगेशची. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. षटकाराने त्याचं खातं उघडलं होतं आणि संघाची धावसंख्या होती ती पहिल्या ओव्हरमध्ये 25. प्रथम बॅटिंग करत असताना ओव्ही 11 गोलवली 40+. निलेश शेलार आले बॉलिंग करण्यासाठी. भाऊस पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. कैलास पोर्ती सरांनी विचारतात 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे. थोडासा बाउन्स होता या बॉल मागे. धावसंख्या 26. प्रथम बॅटिंग करत असताना ओव्ही 11 गोलवली 40+. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीये. क्षेत्ररक्षक भरपूर डीप मध्ये आहेत. 2 धावा मिळाल्यात. भीमकान आमच्याशी संपर्क साधा. आमचे आयोजक. धावसंख्या 28.
चांगला चेंडू होता. निलेश फिल्डिंग खराब आहे. तीन धावा मिळाल्यात. अमित ज्यावेळी फटका खेळले त्यांना असं वाटलं की एकच धाव मिळेल, पण त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये झालंय. धावा झाल्यात 31. मंगेश ज्याने षटकाराने खातं उघडलं होतं, अमितने चौकाराने खातं उघडलं होतं. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल. टू टू गो. 31 धावा झालेल्या आहेत. तर संदीप बघा, अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर गोलोली म्हटलं तर संदीप हे नाव भरपूर चर्चेत एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. आणि अंडरआर्म क्रिकेट सुरुवातीला भरपूर मॅचेस व्हायच्या. गोलोली असेल, सोनारपाडा असेल, आसेगाव असेल, चेंडू उंच गेलाय. दोन धावा मिळाल्यात. विराज पाटील येत आहेत. 33 धावा झालेल्या आहेत. 33 कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. पुन्हा चेंडू उंच गेलाय आणि आता जाईल असं वाटतंय का सीमारेषेच्या बाहेर? नाही. पुन्हा झेल ड्रॉप. भाऊस काय करणार आता? झेल ड्रॉप. धावा 4 मिळाल्यात. चौकार. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावा झाल्यात त्या OV11 गोलोली फोर्टीबस संघाच्या. 37. पाण्याची मागणी केली. ओ बॅटची. ओके, बॅट घेऊन जायचंय. श्याम बघा, फ्लेक्झिबल क्रिकेटर. फिटनेस बघा ना श्याम यांचा. खरं तर या स्पर्धेमध्ये 10 संघ खेळणार होते आणि 10 संघांमध्ये प्राइज होतं 20,000 आणि 10,000. आणि आता 8 संघ खेळतात. त्यामुळे प्रथम क्रमांक आहे 15,000 आणि द्वितीय क्रमांक असेल 10,000. नाही, महेंद्र म्हात्रे यांनी सांगितलं ना आम्हाला, ते आयोजक नाही तरी त्यांनी सांगितलं की 15 आणि 10 तर असेलच कमीत कमी. क्या बात आहे महेंद्र म्हात्रे, तुमचा अंदाज एकदम बरोबर असतो. रामनाथ पाटील आलेत. ग्रामीणचे चिता 2 धावा इथे वेगाने पूर्ण केलेले आहेत अमितने. भाऊ गायकर आलेत बॉलिंग करण्यासाठी. भाऊ गायकर आलेत बॉलिंग करण्यासाठी. धावसंख्या 39. कधी 10 संघ या स्पर्धेत खेळत होत, मात्र काही संघांनी माघार घेतली. त्यामुळे आपण 8 संघ खेळतोय. त्यामुळे 15,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 10,000 रुपये. बघा म्हणजे तुम्हाला सिक्सर आलाय कैलास सर. आणि ऍक्च्युली 10 टीम मध्ये बघा 30,000 होतं, मात्र 8 टीम मध्ये 25,000 बक्षीस आहे. त्यामुळे कौतुक आयोजकांचं. वाईट बॉल. तरी बक्षीस बघा भरघोष आहे. 8 संघांमध्ये बक्षीस भरपूर आहे. एकदा वेगाने पूर्ण केले. अमित गायकरने कॉल दिलाय. 2 धावा होतील का? आणि झाल्यात. आठ संघांमध्ये 25,000 बक्षीस बघा. 8 संघांमध्ये. आणि खूप कमी पाहायला मिळतोय. मात्र मानिवली 40+ संघ एक्झॅक्ट काय करतोय? मंगेशचा झेल सोडला. भाऊ ज्यावेळी बॉलिंग करत होते, आता भाऊ बॉलिंग करतायत. पुन्हा झेल सोडलाय अमितचा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच.
50 धावा पूर्ण झाल्यात ओव्ही 11 गोरवली 40+ संघाच्या आणि 50 धावांची भागीदारी सलामीला येत असताना हाय चेंडू उंच गेलाय. अमित गायकरला जे जीवदान मिळाले ते मागात पाडतात आता वानिवली 40+ संघाला. कैलास पोरजी सरांचा इशारा येतोय. सिक्सर. धावसंख्या झाली ती अब तक 56. तर क्रिकेट या खेळामध्ये मित्रांनो कॅचेस विन द मॅचेस. नाही स्वयंसेवक कुठे गेले? रामनाथ बॉल द्या ना पटकन, जरा घाई करा. वाह अमित वाह. धावा मिळाल्या 6. आलाय सिक्सर. 6 धावसंख्या पुढे सरकली ती 62 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना ओव्ही 11 गोलवली बी 40+ संघ जबरदस्त कामगिरी करत असताना. आणि आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये भिवंडीमध्ये तुम्ही जर गेलात तर घोडसई बी, कल्याण डोंबिवलीमध्ये वडवली बी आणि 40+ मध्ये गोलवली बी या संघाची चर्चा नेहमीच असते. 62 धावा झालेल्या आहेत. धावा. आम्ही पाणी हवंय का? हा 1 मिनिट येतात. अमित 48 वरती नाबाद आहेत. बघायचं पहिलं अर्धशतक अमितचं पाहायला मिळेल का? 62 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांमध्ये 62. या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या आहेत. निलेश शेलारने फक्त 12 दिल्या होत्या आणि मनोज धुमालने सुद्धा 25 दिल्या होत्या. जयराम आले बॉलिंग करण्यासाठी. हा चेंडू फुल टॉस होता. जयराम यांचा पहिलाच बॉल. 2 धावा इथे मिळाल्या. 64 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना ओव्ही 11 संघ आपण पाहतोय तो गोलवली 40+. 64 धावा. अमित 48 वरती नाबाद आहेत. स्वर्गीय चांगो इंदिरा भोईर यांच्या स्मरणार्थ सचिन चांगो भोईर यांच्याकडनं मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सामनावीरच्या ट्रॉफीज लाईव्ह टेलिकास्ट सोमनाथ काशीनाथ भोईर यांच्याकडनं. आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 6 धावसंख्या पुढे सरकली ती 70 धावा. आजच्या दिवसातील या सर्वाधिक धावा कुठल्या आहेत? त्या ओव्ही 11 गोलवली 40+ बी संघाने 70 धावा. धावांचा उच्चांक काढला विरोध सर. इथून अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हाही फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार आलाय. मंगेश थांबायचं नाव नाहीये. धावा झाल्यात त्या 74. 74. अमित गायकर 48 वरती नाबाद आहेत. मात्र त्यांच्याकडे स्ट्राईक येईल की नाही, कारण ज्या पद्धतीने मंगेश बॅटिंग करतायत पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का हे बघणं आता गरजेचं आहे. आणि कारण एकही अर्धशतक या स्पर्धेत आलेले निलेश मात्रेच्या नाबाद 44 आल्या. चौऱ्याहत्तर धावा. धावांचा उच्चांक गाठलाय 75. 75 आणि आता अमित गायकर स्ट्राईक एंडला आलेत. 48 वरती नाबाद आहेत. बघायचे पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेतील. कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. जयरामचा हा चांगला बॉल होता. जयराम गायकर सुद्धा कमबॅक करतायत. धावसंख्या 75. धावांचा उच्चांक गाठलाय 75 आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 आल्या तर अमितचं अर्धशतक पाहायला मिळेल. चौकार आला तरी अर्धशतक होईल. षटकार आला तरी अर्धशतक होईल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल
आणि वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक अमित गायकरच्या नावावरती एकदा जोरदार टाळ्या होत्या अमित साठी. 79 धावा झाल्यात आणि 80चं टार्गेट. अमित आपली बॅट आमच्या कॅमेरामॅनला दाखवायची. जबरदस्त बॅटिंग. अर्धशतक पाहायला मिळालं अमित गायकरचं. नाबाद 52 धावांनी सध्या अमित गायकर आपल्या स्क्रीनवरती आहेत आणि त्यांच्याच कन्येच्या नावाने हा संघ खेळतोय ओवी 11 गोलवली 40+B. आणि 80 धावा कशा प्रकारे चेस करेल मानिवली 40+ या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष विनोद पाटील सरांकडे धन्यवाद. आमचे प्रमुख अतिथी महेश राजे यांचा सत्कार इथे होईल. मी राजू काटे यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. महेश राजे यांचा सत्कार इथे केला जातोय. राजू काटे आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक त्यांच्या शुभ हस्ते. ॲडव्होकेट बघा प्रकाश म्हात्रे आता खुश आहेत कारण की एक सामना जिंकलाय मोठा गाव संघाने आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्व खेळाडू आणि समालोचकांसाठी गेट टुगेदर हा कार्यक्रम फक्त पावसाची ते वाट बघतायत प्रकाश दादा की पाऊस कधी येतोय. महेश दादांचा सत्कार इथे केला जातोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अतिथी देवो दादांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले. ऐंशीचा चेस आहे या मॅच मध्ये आणि बघा असे बघा श्याम भोईर श्याम यांची बॉलिंग पाहायला मिळेल का या मॅच मध्ये आता बघूया. मात्र विनोद सरांकडे आपण वळणार आहोत त्यामुळे विनोद सर सांगतील की श्याम या मॅच मध्ये गोलंदाजी करतील की नाही. श्याम गायकर आणि गोलोली एक्सप्रेस श्याम गायकर क्या बात आहे बघा हात दाखवलेला आहे विनोद सर. गोलोली एक्सप्रेस जर रुळावर आली तर धावा बनवणं इतकं सोपं नाहीये. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन सर आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. तर आजच्या दिवसातील धावांचा उच्चांक आपण बघताय सर्वाधिक मोठी धावसंख्या. मागच्या मॅचमध्ये आपण 64 टार्गेट बघितलं होतं पण या मॅचमध्ये त्याहीपेक्षा मोठी धावसंख्या एक धावांचा पर्वत उभा गेलाय गोळवली संघाने आणि त्या पर्वताला आता सर करायचं आहे. एकूण धावा चेस करायच्या आहेत त्या म्हणजे 80 धावा करायच्या आहेत. प्रति ओव्हर 20 धावांची गरज आहे विजयासाठी. तर या ओळ्या मैदानाकडे ओपनिंग पेर दाखल झालेली आहे. तर मनोज धुमाळ आणि दिनेश संते.
पहिलाच बॉल समोरच्या दिशेने महेश या त्या ठिकाणी सिंगल. खरं तर आपण बघितलं तर कॅचेस भरपूर सुटल्या. गोळीच्या फलंदाजांना भरपूर जीवनदानं दिली गेली. मंगेशला, त्याचबरोबर आपण बघितलं तर अमितला, आणि त्याच कारणास्तव एक मोठं लक्ष आता इथून मानिवली संघाला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावा कठीण भरपूर आहे, अशक्य म्हणता येणार नाही. एखादा चमत्कार, एखादी मोठी इनिंग कुणाला तरी साकारावी लागेल. बॉलिंग मार्कवर अमित वगे यांना आपण बघतायत डॉट बॉल. धावसंख्या आपण जर बघितली तर 80 धावा करायच्या आहेत विजयासाठी. या इनिंगमध्ये आपण बघितलं तर एकूण धावसंख्या वैयक्तिक नोंदवली अमित गायकरने 52 धावा. ओ बाळाकडनं झाली आहे चूक, बॅकअप नाही आहे आणि आलेत फिल्डर आलेले आहेत. आणि बघा धावा जास्त असला की काहीतरी रिस्क घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. हो चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता. वेजच कॅच. मंगेश मात्रेने हा झेल टिपलाय. पहिल्या गडी बाद झालेला आहे. मैदानावरती आपण बघतायत या ठिकाणी दिनेश संते बाद झालेले आहेत. बघूया न्यू बॅटर कोण येतोय. 1 डाऊनला स्वतः भाऊस येत आहेत. चांगली बॉलिंग केली होती, पण त्यांच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झाले, आणि त्यानंतर आता जीवनदानाचा फायदा दोन्ही बॅटरने घेतलेला आहे. निलेश भाऊ शेलार यांना आपण बघतायत. त्याच पद्धतीने आपण अर्जुनबाईंनाही खेळताना बघत असो, जे 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष भाऊस एक उत्कृष्ट आयोजक आहेत आणि एक सामाजिक कार्यकर्ते निलेश शेलार हे त्यांचं नाव आहे, पण भाऊस या नावाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ते फेमस आहेत. ओहो बॅट जोरात फिरली होती पण संपर्क नाही झाला. अमित वगे मात्र डोक्यावरती हात येतात. आय थिंक त्यांच्या अगदी जवळून गेलाय चेंडू, आणि बॅट तर आता फिरवायला लागेल. भाऊसला माहिती 80 धावा करायच्या आहेत, तर आता इथे काय सिंगल डबल्सने होणार नाही. एकतर आऊट किंवा मग मोठा फटका, याच पद्धतीने खेळावं लागेल. हो हा चेंडू गेलाय मागे. फिल्डर आहेत बघा, गोलवलीचा चीता श्याम गायकर, रफ्तार का सौदागर. अपेक्षा असेल या मॅच मध्ये त्यांना एखादी ओव्हर अमित गायकर देतील. भेटेल बाळा बोलला भेटेल. बघूया. सध्या डीप थर्ड मॅनला फिल्डिंग करतायत. फिटनेस काय जबरदस्त आहे, एकदम स्लिम अँड ट्रिम आहेत. तर धावा झाल्यात किती एकूण बघूया आपण. 3 धावा. तागरी बॉयज ग्रुप आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा 40+ क्रिकेटचा थरार 8 संघ. बॉलिंग मार्कवर मंगेश. पहिलाच बॉल डॉट. डोंबिवलीचे सोनू मात्रे आणि त्याचबरोबर महेश पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. क्रिकेट बद्दल प्रेम अनेकांना मैदानाच्या दिशेने घेऊन येतो. आणखीन एक डॉट बॉल. पहिला वेगवान होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर हा स्लोअर वन. तर मोठा गाव टीम आपण तयार राहायचं कॅप्टनने. सचिन भोईर सांगतात स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. हो पंच केलाय समोर कव्हर पॉइंटच्या दिशेने, आणि या दरम्यान निलेश आले होते.
आणि बघा बाळा बोलतात पुढे जा आणि स्वतः पुढे गेले. हे 2 धावा, क्या बात आहे. फटका चांगला होता पण फिल्डिंगही चांगली. या दरम्यान डॉट बॉल, वांगीचा वेग आपण बघितला वाढला. 3 बॉल या ठिकाणी या ओव्हरमध्ये डॉट आलेले आहेत. केवळ 2 धावा. ओ क्लीन बोल्ड. दुसरा धक्का, बाउस देखील बाद झालेले आहेत. प्रयत्न केला होता, मोठे फटके हवे होते. सिंगल डबल्स खरं तर हे टार्गेटच नाही आहे. इथे मोठे फटके अनिवार्य आहेत, त्यासाठीचा प्रयत्न झाला. त्या प्रयत्नात क्लीन बोल्ड झालेत. आणखीन एक धक्का मैदानावरती लागलेला आहे आणि एकूण धावा आपण बघतोय 5. आणि काय जबरदस्त हा घणाघाती प्रहार. मिलन माळी, काय शॉट आहे बघा. ताकद होती या फटक्यामध्ये आणि टायमिंग बेमिसाल होता. ग्रेट शॉट. असे आणखीन 8-10 फटके तर मारावे लागतील तरच या मॅच मध्ये कमबॅक करता येईल. आणि बाळाने शब्द दिलाय श्याम गायकर बॉलिंग करतील, पण 2-3 सिक्स अजून आले तर श्याम गायकरला देणार नाही बॉलिंग, हे आम्हाला माहिती आहे. तरी भेटणार. तर कमबॅक चांगला झाला. फुल लेंथ होता, संपर्क नाही झाला. मिलन यांनी एक षटका ठोकला. अमित चागेज, अमित गायकर हा पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉल कॉल. कैलास फोरजी अंपायरच्या भूमिकेत. दुसऱ्या बॉलला साई मात्रे. नो बॉल आणि आय थिंक फुट फॉल्ट. काय कसला नो फुट फॉल्ट. ओके, बाहेर पिचिंग झालंय. हो सुपर, सुपर से भी ऊपर. दुसरा षटकार. हे षटकार नाही तर हे श्याम गायकरला मिळणाऱ्या बॉलिंगच्या संधीवरती केलेले प्रहार आहेत. काय टायमिंग आहे. हा हुक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर आहे डीप मध्ये. चेंडूने अचानक दिशा बदलली. फिल्डिंग चांगली झाली डीप मध्ये. मिलन माळी चांगले शॉट खेळले. 2 मोठे फटके. धावा भरपूर करायचे आहेत. अजूनही आपण पाहतो 21 झालेत. अजूनही 59 करायचे आहेत. आम्ही तयार. राईट हॅम राऊंड द विकेट. ओहो, आणखीन एक मिड विकेटला थेट वडाच्या झाडावर हा षटकार. 3 षटकार मध्ये आलेले आहेत आणि बघा 50-55 लास्ट 60 धावा असत्या. मॅच कुठेतरी रंगत होऊ शकली असते. मिलन, मिलन बघा नाव मिलन आणि बॅट आणि बॉल मधलं मिलन काय जबरदस्त होत आहे. हो, हा चेंडू चांगला होता अमितचा. आणि मागे गोलवलीचा चिता श्याम गायकर. द वॉल ऑफ गोलवली. लेग बाईस. धावसंख्या धावफलकावरती 28. पुन्हा एकदा अमित. बॉल झाले आहेत एकूण किती झाले बॉल. 1 to go. गोट्याने घेतले का पोरजी. ओहो, बोल्ड झालेले आहेत आणि बघा काय जबरदस्त बॉल. लक्षात आलं नाही काय तर बॅटरला.
पूर्वीच्या जमान्यात गोट्या दगड घ्यायची लोक, दगड, त्यानंतर गोट्या, त्यानंतर तो काउंटर आला. आता काहीच नाही घेत काहीच. त्यांना माहिती, इकडे विचारू शकतो आपण स्कोरर कशाला ठेवलाय. चला, मोठा गावचे कॅप्टन या आयोजकांच्या सूचनेत मित्रांनो येऊन थांबा आणि बघा ज्या गोष्टीची वाट आपण बघत होतो अखेर ते घडवलेलं आहे गोलवली संघाच्या संघनायकाने. रफ्तार का सौदागर श्याम गायकर. किती साबल 50 का रास मध्ये जाऊन तवाच रिस्क घेतले. 52 पाहिजेत. श्यामदादाने 52 दिल्या तर रेकॉर्ड होईल त्याच्या नावावर. 52 दिले तर 52,000 सचिन भोईर यांच्याकडून. भाई 52 द्यायला सांगा, कारण प्राइस पहिली 15 आहे, दुसरी 10 आहे. नो बॉल. 52 दिले, 52,000 भेटतील. चुपचाप घरी जाल, फुकट कॉम्प्रो करून काय येत ना. आता हा गमतीचा भाग आहे. कोणी काही पैशासाठी नाही, ट्रॉफी महत्त्वाची असते. आणि कोहली संघ नेहमीच 40+ मध्ये या संघाची कामगिरी चांगली राहिलेली आहे. आत्ताच त्यांनी एक ट्रॉफी जिंकली आहे आणि त्याचबरोबर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक हा एक विजेता संघ म्हणून नेहमीच या संघाचा उल्लेख आपण करतो. तर रजनीकांत रज्जो आ चुके हैं. आइए रज्जो, आपका स्वागत है तहे दिल से. एक बेहतरीन क्रिकेटर मानपाड़ा के, जिनके नाम पर अनगिनत कीर्तिमान उन्होंने दर्ज किए. नो बॉल. श्याम गायकर, बड़ी उम्मीद है इस गेंदबाज से. हालांकि रफ्तार के सौदागर है. देखिए रफ्तार देखिए. इन्होंने 52 रन अगर खर्च किए तो सचिन भोईर इनकी ओर से उन्हें 52,000 की नगद राशि मिलेगी. अगर उन्होंने 52 दे दिए तो इनको रिमांड भी दिया जाएगा, लेकिन 52,000 भी ले जाएंगे. हालांकि 6 गेंदों में 52 ये बड़ा कीर्तिमान हो सकता है. आइए मोटा गांव के कप्तान से हम गुजारिश करेंगे जल्द से जल्द आइए टॉस के लिए. देखिए नो बॉल. हालांकि इन्हें विकेट शायद से नजर नहीं आ रही है. तो देखिए टाइम पास ना कीजिए मामा, कल सुबह पनवेल पहुंचना है. देखिए मामा का जूसी फुल टॉस और इसे भेज दिया तारामंडल में. देखिए रामनाथ पाटिल ग्रामीण का चीता, चीता भी पीता है. और बरगद के झाड़ के नीचे गए. रनअप बढ़ गया. अब शोएब अख्तर को भी यहाँ पर शर्मिंदा होना पड़ेगा. ये देखिए रनअप इनका. रनअप कितना भी लंबा हो, गेंद का स्पीड भाई. ये देखिए, और देखिए खुशी तो देखिए. इनको पता नहीं 52 रन थे इसलिए और मिला इनको. यहाँ पे 25-30 रन होते तो नहीं थे. चलिए ये मुकाबला खत्म हो चुका है और मुकाबला जीता है गोलोली टीम ने. और इसके बाद गोलोली OV11 गोलोली वर्सेस मोटा गांव के बीच में सेमीफाइनल का दूसरा मुकाबला होगा. तो आइए हमारे कमेटी मेंबर, इनका नाम हम सभी का नाम लेंगे यहाँ पर, जिनमें सबसे पहले सचिन भोईर जो उम्बारली को बिलोंग करते हैं. उनके बाद रवि भोईर उम्बारली के, साई मात्रे देसाई के, दिलीप पाटिल देसाई, किशोर पाटिल नीलजे गांव के, रामनाथ पाटिल चीता भी पीता है नीलजे गांव के, श्रीनाथ पाटिल नागांव के, राजू काठे
नारिवली सुभाष पाटील संदप, रमेश पाटील संदप, कैलास फोरजी धानसर, निलेश म्हात्रे मोठागाव, प्रशांत भोईर चिकनगर, सागर ठाकुर खिड़काली, अरविंद पाटिल वडवली, रजनीकांत गायकवाड़ जिनका अभी आगमन हो चुका है